नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, आपण आज बघणार आहोत की हा महिना ऑक्टोबर महिना तूळ राशीसाठी कसा जाणार आहे किंवा तूळ राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना कोणकोणते चमत्कार घेऊन आलेला आहे। तर आता बघूयात आपण हा महिना तुमच्यासाठी कसा असणार आहे ते। तर तूळ राशीसाठी हा महिना खूपच चांगली शुभ फळे देणारा असा जाणार आहे। तुमची कोणतीही महत्त्वाची कामे असू दे ती ह्या महिन्यामध्ये नक्कीच पार पडतील किंवा पडण्याची दाट शक्यता दिसत आहे। बऱ्याच दिवसांपासून तुमची बरीच कामे जी आहेत ती रेंगाळत चाललेली होती, अत्यंत महत्त्वाची कामे होती ती अजिबातच जिथल्या तिथे एकदम स्टॉप होती, ती अशी ही कामे ह्या महिन्यामध्ये नक्कीच थोडं का होईना एक स्टेप का होईना पुढे जाईल किंवा अचानकपणे ते काम पूर्णही होईल। तरी तुम्ही याचा पुरेपूर लाभ घ्या आणि जर प्रयत्न करत असाल तर प्रयत्न सोडू नका। काम पूर्ण होत नाही म्हणून प्रयत्न करणे थांबवू नका। जर तुम्ही प्रयत्न केले तर तुमची ही थांबलेली कामे रेंगाळलेली कामे पण मार्गी लागतील आणि त्यामधून तुम्हाला भरपूर प्रमाणात एक सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील। जर तुम्ही आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत ते कामे असतील तर त्यामधूनही तुम्हाला भरपूर आर्थिक लाभ पण मिळू शकतील। तर ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। सोबतच ह्या महिन्यात अजून एक विशेष सांगायचं म्हणजे तुम्हाला थोडंसं सावध राहण्याची गरज आहे। कोणापासून किंवा कशामुळे तुम्हाला सावध राहावं लागणार आहे तर जवळच्या व्यक्ती आणि जर कोणी नवीन परिचित व्यक्ती असतील तर त्यांच्यापासून थोडंसं सावध राहा। का तर ह्या महिन्यामध्ये त्यांच्याकडून तुमची फसवणूक होण्याची शक्यता दाट दिसत आहे। त्यामुळे एक जवळचे व्यक्तीही आपला विश्वासघात करतील एखादी गोष्टीबाबत किंवा कोणी नवीन परिचित व्यक्ती असतील तर ती तुमची फसवणूक करण्याची शक्यता आहे। तर लगेचच त्यांच्यावर किंवा कोणावरही विश्वास ठेवू नका। जर तुम्हाला एखादी नवीन गोष्ट त्यांनी सांगितलेली असेल किंवा एखादा नवीन करारबद्दल त्यांनी बोलले असेल, कोणतीही गोष्ट असू दे, तुम्ही लगेचच कोणत्याही गोष्टीला हो म्हणू नका। थोडासा विचार करा, पडताळा घ्या, शहानिशा करा, प्रत्येक गोष्टीची चाच पडून बघा प्रत्येक गोष्ट आणि मगच कोणता तो निर्णय घ्या। विश्वासातील माणसे आहेत म्हणून पण त्यांच्यावर लगेचच विश्वास ठेवू नका, कारण ह्या महिन्यात थोडीशी काळजी घ्या, सावधगिरी बाळगा आणि सावधतेने कोणतेही निर्णय घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा। जर ही माहिती आवडली असेल तर एक लाईक तो बनता आहे। लगेच माझ्या चॅनलला, माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा। अजून एक सांगायचं म्हणजे खूपच आनंदी घटना घडणार आहे आणि ती म्हणजे तुमच्या घरातील कोणा एका सदस्यांकडून तुम्हाला आनंदी वार्ता समजण्याची शक्यता आहे। एखाद्या नवीन पाहुण्यांच्या आगमनाची सूचना पण तुम्हाला मिळू शकते। तर ही खूपच गोड म्हणा किंवा एक आनंदी बातमी आहे। तुमचं एक स्वप्न आहे ते पूर्ण होण्याची शक्यता इथे दाट दिसत आहे। तर नक्कीच तुम्ही याचा पुरेपूर आनंद घेण्याचा प्रयत्न करा। अजून एक गोष्ट, सर्वजण मिळून, घरातील सर्व मंडळी मिळून तुम्ही एखाद्या फॅमिली ट्रिपला जाऊ शकता किंवा एखाद्या देवदर्शनाला पण तुम्ही जाऊ शकता आणि ही गोष्ट खूपच छान अशी घडणार आहे। कारण त्यामुळे तुमच्या घरातील माणसं एकत्र येतील, ज्यांना कधी वेळ नव्हता ती सर्व माणसं एकत्र येतील आणि एकमेकांसोबत तुमचे विचार शेअर करतील, एकमेकांशी बोलाल, अडचणी एकमेकांसोबत शेअर करतील आणि त्यामुळे तुमच्या आपापसांमधील जो काही एकोपा, जो काही एक बॉन्ड होतं ते बॉन्ड पुन्हा पहिल्यासारखं प्रस्थापित होण्यासाठी हीच योग्य वेळ आहे। जर तुम्ही प्लॅन करत असाल कुठेतरी एक ट्रिपची तर नक्कीच तुम्ही जा, त्याचा फायदा घ्या आणि हे जे काही सकारात्मक बदल तुम्हाला पाहायला मिळतील तर ते नक्कीच तुम्ही पूर्णपणे अनुभवण्याचा पण प्रयत्न करा। अजून एक म्हणजे तुमच्या संतानाच्या बाबतीत एखादी आनंदी वार्ता तुम्हाला ह्या महिन्यामध्ये समजू शकते। त्यांच्या करिअरच्या बाबतीत असो, शिक्षणाच्या बाबतीत असो किंवा त्यांनी एक्स्ट्रा कोणते ॲक्टिव्हिटीज करत असतील तर त्याच्या बाबतीत असो किंवा नोकरीच्या बाबतीत असेल, कोणत्याही बाबतीत असो, तर त्यांच्या एक सक्सेस किंवा यशस्वी किंवा कोणतीही एक आनंदी बातम्या तुम्हाला नक्कीच ह्या महिन्यामध्ये समजण्याची शक्यता आहे। तर त्याचाही तुम्ही पुरेपूर फायदा घेऊ शकता। वडिलोपार्जित मालमत्तेमधून तुम्हाला ह्या महिन्यामध्ये काही आर्थिक लाभ मिळू शकतील। खूप दिवस झाले, बरेच दिवस झाले तुमचं किंवा एक तुमच्या घरच्यांमध्ये काही एक वाद चालू होते किंवा एक वडिलोपार्जित मालमत्तेसाठी तुमच्यामध्ये काहीतरी एक कोर्ट केस चालू होती, भांडणं चालू होती, तर ती सर्व काही मिटतील किंवा त्याचा निकाल पण लागू शकतो आणि त्याच्यातून तुम्हाला आर्थिक लाभ ह्या महिन्यामध्ये नक्कीच मिळण्याची दाट शक्यता आहे। तर प्रयत्न करत असाल तर नक्कीच प्रयत्न चालू ठेवा, कारण नक्कीच तुम्हाला लाभ मिळणार आहेत। तुमचे वैवाहिक जीवन ह्या महिन्यामध्ये खूपच सुखी असे असणार आहे। तुमचा जोडीदार तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल करण्याची दाट शक्यता ह्या महिन्यामध्ये दिसत आहे। आवडला असेल तर नक्कीच लगेचच माझ्या चॅनलला लाईक करा।
विवाह इच्छुकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे आणि ती म्हणजे विवाहासाठी तुम्ही प्रयत्न करत आहात माहिती आहे, परंतु ह्या महिन्यापुरतं तुम्हाला थोडंसं थांबावे लागणार आहे, थोडीशी वाट बघावी लागणार आहे. कारण वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळे स्वरूपाचे अडथळे तुम्हाला ह्या महिन्यामध्ये येऊ शकतात किंवा वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो ह्या महिन्यामध्ये विवाहासंबंधित. त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं थांबलेलंच बरं पडणार आहे. कारण उगीच निराशा येण्यापेक्षा थोडीशी वाट बघा. नक्कीच पुढचा काळ हा तुमच्यासाठी अनुकूल असण्याची शक्यता आहे. तर ह्या महिन्यापुरतं तर तुम्हाला त्यांचा सामना करावा लागू शकतो. जे कोणी रिलेशनशिपमध्ये असतील तर त्यांच्यासाठी हा महिना खूपच उत्तम परिणाम देणारा असणार आहे. तुमच्या नात्यामधील विश्वास वाढीस लागेल. तुम्ही एकमेकांना खूप चांगल्या रीतीने समजून घेताल. तुमचं नातं एक पाऊल पुढे जाऊ शकतं असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे बेसिक तुमचं जर नातं असेल तर थोडंसं पुढे जाऊ शकता तुम्ही. तुम्ही लग्नाचा पण विचार करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी हा महिना खूपच तुमच्यासाठी अनुकूल आहे. असेल मनामध्ये तर नक्कीच प्रपोज करून टाका. आपल्या पार्टनरला सरप्राईज द्या. नक्कीच तुम्हाला हे आवडलं असणार आहे. तर माझ्या चॅनलला लगेचच लाईक करा, माझ्या व्हिडिओला लगेचच लाईक करा. ओके. व्यावसायिक वर्गासाठी हा महिना कसा असणार आहे, तर तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये काही बदल कराल आणि त्या बदलांमधून तुम्हाला नक्कीच सकारात्मक परिणाम मिळालेले दिसून येतील. अजून एक म्हणजे बदल तर तुम्ही केलेलाच आहात, सोबतच काही नवीन योजना पण तुम्ही करू शकता. नवीन योजना तुम्ही राबवू शकता आणि त्यामधूनही तुम्हाला भरपूर आर्थिक भरभराटच होण्याची शक्यता आहे. आणि अजून एक म्हणजे तुमच्या व्यवसायाला पहिल्यापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये प्रसिद्धी मिळेल. तुमचं नावलौकिकता वाढण्यासाठी तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मदत मिळणार आहे. वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला नक्कीच प्रसिद्धी मिळण्यासाठी मदत मिळणार आहे. तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. तरुण नोकरी करणाऱ्यांना मात्र हा महिना खूपच आनंद घेऊन आलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण बऱ्याच दिवसांपासून तुम्ही प्रयत्न करत होता तुमच्या प्रमोशनसाठी किंवा तुम्ही मन लावून कष्ट करत होतात, त्याचं फळ तुम्हाला ह्या महिन्यामध्ये मिळणार आहे. खूपच आनंदी वार्ता तुम्हाला मिळू शकेल ह्या महिन्यामध्ये. किती म्हणजे तुमचं प्रमोशन झालेलं आहे किंवा तुमची बढती झालेली आहे, तुम्हाला वरचं पद मिळणार आहे आणि त्यामुळे आपोआपच तुमच्या पगारामध्येही वाढ झाल्याचे दिसून येईल. आणि ह्या सगळ्यांमुळे तुम्ही आनंदी असणारच आहात. तुम्ही आनंदी आहात. तुमच्या ह्या आनंदी वार्तामुळे तुम्ही घरातील सर्व मंडळींनाही खूप खुश कराल. त्यांना तुमचा अभिमान वाटेल आणि जे काही हा महिना म्हणा किंवा पुढचा महिना खूप आनंदाने जाणार आहे. ही गोष्टीमुळे तुमच्या आनंदाला सीमाच उरणार नाही. तुमचे सगळे स्वप्न पूर्ण होण्याची आत्ता वेळ आलेली आहे असंही म्हणायला हरकत नाही. तरुण वर्गासाठी मात्र हा महिना छानच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण जर तुम्ही करिअरच्या दृष्टीने विचार करत आहात किंवा कुठंतरी नोकरी शोधत आहात, तुम्ही मनासारखी तुम्हाला नोकरी हवी असेल तर ह्या महिन्यामध्ये ती नोकरी मिळून जाईल. तर प्रयत्न करत आहात नोकरीसाठी तर नक्कीच प्रयत्न करा. नोकरी मिळण्याची खूपच दाट शक्यता आहे आणि तीही मनासारखी. महिला वर्गाला मात्र हा महिना खूपच धार्मिकतेने भरलेला असा जाणार आहे. कारण तुमच्या घरामध्ये एखादं धार्मिक कार्य म्हणा किंवा एखादं मंगल कार्य होण्याची शक्यता आहे. आणि विशेष म्हणजे त्या पूर्ण कार्याची, त्या पूर्ण धार्मिक जे काही नियोजन आहे, जे काही कार्यक्रमाचं नियोजन आहे ते फक्त आणि फक्त तुम्हालाच करावं लागणार आहे. तर तुमच्यावर खूपच मोठी जबाबदारी असणार आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये तुम्ही हा पूर्ण महिना गुंतूनच जाणार आहात. तुम्हाला कशासाठीही दुसरं कोणतंच काम करायला वेळ मिळणार नाही. कारण सगळ्यात मोठी जबाबदारी तुमच्यावर पडलेली असणार आहे. पण हे सर्व करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा आणि ती म्हणजे स्वतःचं आरोग्य सांभाळा. कारण आरोग्य बिघडण्याची शक्यता दिसत आहे. ठीक आहे, घरातील काम आहे, तुम्ही आहेत मोठे, तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे, करू शकता, पण स्वतःचं आरोग्य सांभाळून. अजून एक म्हणजे काही महिला जे एक संधीची वाट बघत होते की स्वतःला काहीतरी करून दाखवायचं आहे, त्यांच्यामध्ये आहेत वेगवेगळे गुण आहेत, वेगवेगळे त्यांचे छंद आहेत. तर तुम्हाला स्वतःचं एक नाव करण्यासाठी म्हणा किंवा स्वकर्तृत्वावर तुम्हाला काहीतरी करून दाखवायचं आहे, तर तुम्ही त्याच्यासाठी फक्त एक वाट बघत होता. तर ती संधी, ती वाट आता संपणार आहे. तुम्हाला संधी चालून येणार आहे. तर फक्त वाट बघत बसू नका. ती संधी आली रे आली की त्या संधीचा कसा फायदा घ्यायचा आहे फक्त तुमच्यावर अवलंबून आहे. आली संधी की लगेचच स्वतःला प्रूव्ह करून दाखवण्यासाठी जे काही करावं लागेल ते करा, कष्ट करा, भरपूर मेहनत करा, नक्कीच फळ मिळेल. तुमचं स्वप्न पूर्ण होण्याची दाट शक्यता इथे दिसत आहे. एखादी नवीन व्यवसायासाठी जर तुम्ही प्रयत्न करत होता तर नक्कीच छोटं का असेना पण एक नवीन व्यवसायाची सुरुवात तरी तुम्ही ह्या महिन्यामध्ये करू शकता. विद्यार्थी वर्गाला मात्र हा महिना मन एकाग्र करून ठेवणारा असा जाऊ शकतो, पण हे पण तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही प्रयत्न केले तर मन एकाग्र होईल. जर तुम्ही
प्रयत्न नाही केले तर मन 100% इकडे तिकडे भटकणारच आहे. नवीन नवीन तुम्ही अभ्यासाचे प्रकार शिकाल आणि त्याचे तुम्हाला नक्कीच एक फायदा होईल. तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या ध्येय प्राप्तीकडे तुम्हाला हा फायदा नक्कीच होणार आहे. एखादं नवीन प्रोजेक्ट स्टडीमध्ये पण तुम्ही एखादा नवीन प्रोजेक्ट करू शकता आणि त्यामधूनही तुम्ही नवीन काहीतरी शिकू शकता. ज्येष्ठ व्यक्तिवर्गाला मात्र हा महिना काहीतरी समाजासाठी काहीतरी करणारा असा जाणार आहे. तर नक्कीच तुम्ही एखादं कार्य समाजासाठी नक्कीच पूर्ण कराल. स्वप्न तुमचं फार दिवसांपासूनचं होतं की तुम्हाला समाजासाठी काहीतरी देणं आहे, म्हणून तुम्हाला कार्य करायचं आहे. तर नक्कीच तुम्ही ते कार्य सुरू करू शकता ह्या महिन्यामध्ये, कारण तशी संधी तुम्हाला मिळणार आहे. तर एकंदरीतच जर पाहिलं तर हा महिना सर्वार्थाने तुम्हाला शुभच फळे देणारा असा जाणार आहे. तरी येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा प्रत्येकाने पुरेपूर लाभ घेण्याचा प्रयत्न करावा. आणि तुम्हाला जर हे माझं चॅनल आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि काही प्रश्न असतील तर कमेंट करा. विशेष म्हणजे लाईक करायला विसरू नका. आणि अजून एक म्हणजे साथ ही अशीच राहू द्या. धन्यवाद.